हादग्याच्या फुलाचे आपले भजे छानपैकी तयार झाले. हे भजे हे हादग्याचे फुल आहेत, या मिरच्या घेतल्यात तोंडी लावायला, आणि एक संध्याकाळचा नाश्ता म्हणून सुद्धा हे भजे खूप छान लागतात. नमस्कार, बक्षीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा तुम्ही पाहणार आहात ती आहे हादग्याच्या फुलाचे भजे. आपण भाजीची पण रेसिपी पाहिली असेल मी दाखवलेली, आज मी फुलांची भजे पण दाखवणार आहे. आता त्या रेसिपीप्रमाणे जे आहे हे जे फुलं आहेत ना, याचे फक्त पानं जे आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचे असतात, आणि हा मधला दंटल आणि देठ जे आहे ना हे काढून टाकायचं असतं. फक्त पानं घ्यायची असतात आपण. आता ह्या पद्धतीने आपण सगळे पानं जे आहेत ना त्या फुलापासून वेगळे करूयात, म्हणजे आपल्याला भाज्याला कापून घेता येतील. आपण बघू शकता आपण हादग्याचे फुलं भज्यासाठी छानपैकी बारीक कापून घेतलेले आहेत. आता आपण या भज्यासाठी लागणारी बाकीची तयारी बघत. आता मी हे डाळीचं पीठ घेतलं, अंदाजाप्रमाणे घ्यायचं असतं कारण पानं खूप कमी आहेत, त्यामुळे अंदाजाप्रमाणे घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये भजे कुरकुरीत आणि क्रिस्पी व्हायसाठी जे आहे ते आपल्याला साधारण 1.5 ते 2 चमचे जे आहे ते तांदळाचं पीठ टाकायची. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आहे एक अर्धा चमचा जे आहे ते ओवा जे आहे ना हा असा क्रश करून टाकायचा. मी हात स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याच्यानंतर एक अर्धा चमचा बडीशोप आणि जिरे टाकायची. बडीशोपची चव सुद्धा ह्याच्यामध्ये खूप छान लागते. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आहे ते रंगासाठी छानपैकी लाल रंगाचं तिखट टाकायचं. हे दोन्ही प्रकारचं तिखट आहे, चवीचं आणि रंगाचं. थोडीशी एक अर्धा चमचा हळद टाकायची आहे. नंतर आपण जे आहे ह्या छानपैकी अद्रक, लसूण, कोथिंबीरचा आणि हिरवी मिरचीचा ठेचा केला आहे तो टाकायचा. थोडीशी वरून कोथिंबीर पण टाकायची. नंतर जिरापूड टाकायची. आणि आता आपल्याला चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि सरते शेवटी जे आहे ते आपल्याला थोडासा हिंग चवीप्रमाणे टाकायचं आहे. आता हे सगळं जे आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. हे आधी कालून घेऊयात. त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे हे भज्यासाठी आपण जे काप करून घेतले ना बारीक हादग्याच्या फुलाचे, हे फुलं टाकायचे. आता आपण ह्याला छानपैकी मिक्स करून घेऊयात. एक 5 मिनिटं याला सेट व्हायला ठेवूयात. आपण बघू शकता आपण हे सगळे पदार्थ जे आहे ना ते डाळीच्या पिठामध्ये छान कालून घेतलेत. थोडं तिखट कमी पडलं होतं, हळद कमी पडली होती, मी टाकली. थोडे चव घेऊन पाहायचे म्हणजे आपल्याला कळतं याच्यात काय कमी जास्त झाले ते. आता याच्यात आपल्याला आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. आणि आपण नेहमी भज्याला करतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे कालून घ्यायचं आहे. पाणी समजा जास्त झालं तर आपल्याला याच्यामध्ये पीठ ऍड करता येतं. आता आपलं भज्यासाठी पीठ छान तयार झाले बघा. आता आपण लोखंडाच्या कढईमध्ये हे भजे तळणार आहोत. लोखंडाच्या कढईमध्ये हे भजे खूप छान तळले जातात. आपलं हादग्याच्या भज्याच्या पिठाचं कालवण छानपैकी तयार झालेलं आहे. बॅटर चांगलं तयार झालेलं आहे. हे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही, म्हणजे भजे एकदम छान कुरकुरीत होतात. आता आपण भजे तळून घेऊयात. आपले आता एक 2 चमच्यापर्यंत जे तेल आहे ना आपण याच्यात मोहन म्हणून घालूयात. आता आपण भजे तळून घेऊयात. अशा पद्धतीने आपण छोटे छोटे भजे याच्यात सोडायचे.
आता आपण ह्याला चांगले हलवून घेऊ. आपण बघू शकता आपला पहिला लॉट छानपैकी तयार झालाय. आता आपण काढून घेऊयात. आता आपण दुसरा लॉट टाकून घेऊयात. आपला दुसरा लॉटही चांगला टाकून झालेला आहे. आपण बघू शकता आपला सेकंड लॉट पण तयार झालेला आहे. आता हा पण आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊयात. तेल निथळून घ्यायचं चांगलं. आता आपण तिसरा लॉट टाकून घेऊयात. काही पानं नीट कापले गेले नाही ना तर भजे थोडे मोठे निघतात. आपण बघू शकता आपलं तिसरा लॉट छानपैकी तयार झाले. आता हा आपण काढून घ्या. ह्याचं झटकायचं, त्याच्यात ते निथून जातं. आता आपण चौथा लॉट टाकून घेऊ. अशा पद्धतीने आपला सर्व लॉट टाकून झालेले. हा पण आपण पलटून घेऊया. अशा प्रकारे बघू शकता आपला हा चौथा पण लॉट तयार झालेला आहे. आपले सगळे भजे तळून झालेले. आता मी तुम्हाला बाउलमध्ये काढून दाखवतो. आपण बघू शकता हादग्याच्या फुलाचे आपले भजे छानपैकी तयार झालेत. हे भजे हे हादग्याचे फुल आहेत. या मिरच्या घेतल्यात तोंडी लावायला आणि एक संध्याकाळचा नाश्ता म्हणून सुद्धा हे भजे खूप छान लागतात. आपणही करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला असाल जरूर सामील व्हा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. धन्यवाद.